नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर आपल्या सर्वांचं निश्चिंतच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मंडळी, निश्चिंतची थोडक्यात ओळख. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून आम्ही गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही आपली जी स्वप्न आहेत, आपली जी आर्थिक गणितं आहेत, ती आर्थिक गणितं पूर्ण करण्याकरता आपल्याला मदत करतो. ती मदत करत असताना आम्ही कधी PPFचा या ठिकाणी उपयोग करतो, तर कधी म्युच्युअल फंड्स आहेत, कधी नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, काही इन्शुरन्सचे प्रोडक्ट्स म्हणा, तर कधी जनरल इन्शुरन्सच्या माध्यमातूनही आम्ही आपल्याला मदत करत असतो आपली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता. तर मंडळी, अजून एक विशेष बाब सांगायची म्हणजे आत्ताच जानेवारी 2025मध्ये माझं गुंतवणुकीचा सरळ फंडा हे गुंतवणुकीशी संबंधित पुस्तक आत्ताच प्रकाशित झालं. तर ह्या व्यतिरिक्त अजून एक बाब आपल्यासोबत शेअर करायची म्हणजे की दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मी ब्लॉग देखील पोस्ट करत असतो. तर मग एवढं सर्व असताना आजच्या या यूट्यूब चॅनलचं प्रयोजन ते काय? तर असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. तर ह्या चॅनलच्या म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून मंडळी मी तुम्हाला गुंतवणुकीतले एक लहान सामान बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, मी तुम्हाला उलगडून दाखवेन. तर मग सुरुवात करूया. तर आजचा जो काही विषय आहे किंवा एक गुंतवणुकीचा जो एक प्रकार आहे, ह्या प्रकाराच्या बाबतीमध्ये वळण्या अगोदर इतर जे काही प्रकार जे मगाशी आपण सांगितले तुम्हाला चर्चिले की बाबा PPF आहे, म्युच्युअल फंड आहे, NPS आहे, इव्हन अगदी डीमॅटच्या स्वरूपातनं शेअर्स घेणं म्हणा किंवा एखाद्या छानशा दिवशी अक्षय तृतीयाला जाऊन सोनं खरेदी करणं दुकानात जाऊन, तर ह्या सर्व ठिकाणी आपला खास रस असतो. आपण त्या ठिकाणी वेळ काढून ती गोष्ट घेतो. तर ही जी काही बाब जी आहे, ही जी काही गुंतवणुकीचा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये तसं होत नाही. म्हणजे होतं असं मंडळी की उलटं असतं की हे तुम्ही करा, ही घ्या असं म्हणणारे 5-50 लोक तुमच्या मागे असतात. तर हा असा विशेष आग्रह हा तुम्हाला केला जातो. आता ह्या विशेष आग्रहावरून तुम्ही ताडलं असेल, ओळख असेल किंवा काय असेल हे, तर बरोबर इन्शुरन्स इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन. विमा एक विशेष आग्रहाची वस्तू आहे. तर मंडळी, आता तुम्हाला कळलं असेल की बाबा ही ती वस्तू, हे ते प्रोडक्ट, हे गुंतवणुकीचं माध्यम की या ठिकाणी विशेष आग्रह लागतो. तर हे विशेषच काहीतरी आहे. मी तुम्हाला ह्या गुंतवणुकीतल्या ह्या पर्यायाची काय विशेष कारण आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पहिलं कारण असे ना मंडळी, म्हणजे पहिली बाब अशी आहे की हे प्रोडक्ट जे आहे, हे प्रोडक्ट मला हवं आहे, माझ्याकडे आज पैसे आहेत म्हणून मी घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा असा की त्याच्याच अनुषंगाने आहे की विमा कंपनी हे ठरवते की मला हे प्रोडक्ट द्यायचं की नाही. त्यामुळे पूर्णपणे विमा कंपनीचा हा मुद्दा अखत्यारीत असतो. मी ग्राहक असू नये. तिसरी बाब मंडळी अशी आहे की जसं मी म्हणालो की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी हे प्रोडक्ट, ही गुंतवणूक विकत घेऊ शकत नाही. तर इतर ज्या काही गुंतवणुकीच्या ज्या काही प्रकार आहेत किंवा काही जे आपण खरेदी करत असतो, ह्या ठिकाणी आम्ही राजा म्हणून मिरवतो, राजा म्हणा किंवा राणी म्हणून म्हणा. पण इथे मंडळी विशेष बाब अशी आहे ना की कंपनी जी आहे, विमा कंपनी ही राजा असते. कशी राजा असते? तर त्यांनी नेमून दिलेल्या अटी शर्तींवरच मला विमा घ्यावा लागतो मंडळी. आहे की नाही बाब? म्हणजे असंही होऊ शकतं की तुमच्याच वयाच्या एका व्यक्तीला एक प्रीमियम आकारलेला आहे, तर तुम्हाला त्या प्रीमियमच्या व्यतिरिक्त अधिक भार म्हणजे एक्स्ट्रा प्रीमियम हा लावला जाऊ शकतो. तर हे जे काही वेगवेगळे जे पैलू आहेत या गुंतवणुकीमधले, या क्षेत्रातले, हे आपण जाणून घेऊया. ह्या क्षेत्रात कशा प्रकारे तुम्ही राजा किंवा राणी म्हणून वावरू शकता ह्याचा तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही अर्थबोध म्हणण्यापेक्षा तुम्हाला याची मी माहिती देऊ. तर मंडळी, निश्चिंत फेसबुकवर देखील आहे, निश्चिंत लिंक्डइनवर देखील आहे, इंस्टाग्रामवर देखील आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही ब्लॉगवर देखील आहोत, यूट्यूबवर देखील आहे. तर तुम्ही ह्या सर्व सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया, लवकरच भेटूया. धन्यवाद.